ओके, आवाज येत आहे? ठीक आहे. बघा, आपल्याला हिंदीमधील जे महत्वाचा एक एक मार्क आहे त्यापैकी एक असणारा आणि एक्झाम साठी निश्चित येणारा पर्यायवाची आहे. याच्यावर 1 मार्काचं आपणास प्रश्न येण्याची शक्यता किंवा 1 मार्कासाठी आपला उपयोग होऊ शकतो. मग आता पर्यायवाची परिभाषा काही विचारली जाणार नाही, तरी पण पाहूया. वे शब्द जो समान अर्थ रखते हैं उन्हें पर्यायवाची शब्द कहा जाता है. एक पूर्ण पर्यायवाची है, पूर्णापूर्ण पर्याय है, अपूर्ण पर्याय है. 3 प्रकार के भेद है उनके. पूर्ण पर्याय किसी वाक्य में यदि एक शब्द के स्थान पर दूसरा शब्द रखा जाए तथा उसके अर्थ में कोई भी अंतर न आता हो, जिसके अर्थ में कोई भी अंतर न आता हो, वह शब्द उसका पूर्ण पर्याय होता है. जैसे आश्रम, मठ, अंश, भाग, हिस्सा. दूसरा है पूर्णानुपूर्ण पर्याय. जब एक प्रसंग का समानार्थी शब्द दूसरे प्रसंग में समान अर्थ की पुष्टि करता है तो पूर्णानुपूर्ण पर्याय होता है. जैसे निगलना, खाना, खाना, कपड़ा, टांग. अपूर्ण पर्याय. जब शब्दों के अर्थ की छाया बदल बदल कर अपने अपने ढंग से प्रयोग की जाती है तथा विषय की व्यापकता के परिप्रेक्ष्य में उसी शब्द का प्रयोग नए अर्थ में होने लगता है, यह अपूर्ण पर्याय कहलाता है. कुछ महत्वपूर्ण पर्यायवाची शब्द देखेंगे हम. अ से अरण्य, जरूर आपको ये करना है क्योंकि एक महत्वपूर्ण शब्द है. विपिन, वन, जंगल, आठवी, कानन. अग्नि, पावक, अनल, आग, जातदेव, हुताशन, कृषाणु, रोहित शव, धूम्रकेतु. अश्व, घोटक, घोड़ा, बाजी, तुरुंग, रविसूत, सैंधव. आगे देखेंगे. अतिथि, आगंतुक, पाहुन, अभ्यागत, मेहमान. अधिकार, स्वत्व, स्वामित्व, हक, आधिपत्य, प्रभुत्व. आदित्य और एक महत्वपूर्ण शब्द है. भास्कर, सूर्य, दिनकर, दिवाकर. आकाश, गगन, व्योम, अंतरिक्ष, अभ्र, पुष्कर, अंबर, अनंत. आंख, नयन, नेत्र, अक्षी, चक, दीदा, नेत्रवारी, नयन जल. इंद्र, मध्वा, शक, शचीपति, कौशिक, सुरेंद्र, अमरपति, वज्रधर, जिष्णु. ईख म्हणजे ऊस, गन्ना, रसदंड, रसद, पैडी, ऊख म्हणजे ऊस. याच्यावर तुमच्या लक्षात येईल. ऊख, ऊस. ईख, गन्ना. उसके आगे उत्कर्ष, उन्मेष, अभ्युदय, उत्क्रमण, उत्थान, उन्नति. ऊ से ऊर्जा यानी शक्ति, स्फूर्ति, ओज, उष्मा, तपन, ताप, गर्मी, उष्णता. ऊंट, लंबोष्ट, महाग्रीव, उष्ट्र. ऊंचा, उत्तुंग, ऊर्ध्व, तुंग, शीर्षस्थ, ऊपर, उन्नत, गगन चुंबी. गगनचुंबी.
आगे देखते हैं ऋषि, मंदृष्टा, मंत्रदृष्टा, मनीषी, साधु, मुनी, संत, महात्मा, एकांत, सुना, निर्जन, शून्य, निर्मुत, सुनसान, ऐश्वर्य, संपदा, समृद्धी, रिद्धी, वैभव, संपन्नता, संपत्ती, ऐच्छिक, सविकल्प, इच्छा का, स्वेच्छाकृती, अत्यारी, ओज, बल, जोर, दम, पराक्रम, शक्ती, ओठ, ओच, औष्ट्य, दंतन छत, हृदछत, अधर, और महत्वाचा आहे तथा, एव, अन्य, इतर, साथ ही, भिन्न, कमल, उत्पल, नलीन, शतपत्र, सरसीज, शतदल, पुंडरीक, सरोरुह, कपडा, दुकुल, वस्त्र, चीर, वसन, चैल, परिदा, पट, अंबर, कर, महसूल, मालगुजारी, शुल्क, काक, अतिशय महत्वाचा काक, काग, कण, वायस, पिशून, कौवा, करट, किरण, कर, मयूख, अंशु, रसीम, मरीची, कोयल, पीक, श्यामा, कोकिल, कलघोष, काकपाली, वसंतदूत, मदन शलका, कंचन यानी सोना, स्वर्ण, सुवर्ण, कनक, केश, बाल, अलक, कुंतल, लट, कच्छ, खग, महत्वाचा, खग म्हणजे पक्षी, विहंग, विहग, द्विज, शकुनी, पखेरू, चिडिया, गणेश, गणाधी, हेरंब, द्वैमातुर, गजबदन, गिरिजानंदन, विघ्न विनायक, महाकाय, गृह, घर, भवन, धाम, निकेतन, निकेत, आगार, गेह, शाला, मकान, सदन, गाय, गऊ, गैया, धेनु, भद्रा, गौ, सुरभी, दोगदी, गज, हस्ती, कुंजर, करी, मातंग, वितुंड, कुंभी, गरीब, निर्धन, दरिद्र, दीन, अकिंचन, कंगाल, चंद्रमा, देखिए चंद्रमा, इंदु, शशि, राकापति, हिमांशु, चंद्रमा, हिमांशु, हिमकर, निशिपति, राकेश, कलानिधी, मयंक, मयंक म्हणजे चंद्रमा, चांदनी, कौमुदी, जोशना, अमृत, तारांगिणी, चंद्रकला, चंद्रिका, चपला म्हणजे बिजली, चंचलता, तडी, दामिनी, विद्युत, चांदी, रौप्य, चंद्रहास, नौद, रुक्म, रूपक, रूपा, चोर, मोशक, कभीज, कुंभील, दस्यू, खनक, तस्कर, जल, अतिशय महत्वाचं, नीर, वारी, पाणी, तोय, अब, उदक, धनरस, सारंग, शंभर, सर्वमुख, जीभ, रसना, चंचला, जिव्हा, रसज्ञा, पुढं झंडा, झंडा यानी पताका, निशान, केतू, ध्वज, झरणा म्हणजे निर्जर, झरा, उत्स, उत्स, जलप्रपात, प्रसवन, प्रपात, स्रोत,
डाकू, डाकू, दस्यू, लुटेरा, बटमार, लुंठक, डकैत, साहसिक, ढीठ, ढीठ, दृष्ट, प्रगल्भ, अविनीत, उद्धत, गुस्ताख, बेशर्म, तलवार यानी खड़ग, चंद्रहास, करवाल, खड़ग, शमशीर, कृपाण, तालाब, सर, तडाग, जलाशय, पुष्कर, सरोवर, पोखर, दह, छंद, ताल. ठीक आहे, पुढे पाहूया. महत्वाचे आपण फक्त फोकस करतोय, राहिले तर तुम्ही करा. दामिनी, तडित, चवला, पतिप्रभा, चंचला, प्रभा, दिनांक यानी मिति, तारीख, तिथी, दिन यानी दिवा, दिवस, वासर, वार, द्विज, वेदविद, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी, द्विज, दुःख, पीडा, वेदना, यातना, खेद, विषाद, संताप, क्षोभ, शोक, यंत्रणा, संकट, दूध, क्षीर, दुग्ध, पीयूष, पय, गोरस, गोरस. पुढं दर्पण, शीशा, प्रतिमान, आईना, मुकुर, आरसी, आईना. धन यानी पैसा, माया, संपदा, द्रव्य, दौलत. नदी, निर्झरणी, तरणी, स्रोतास्विनी, अपना, निमंगा, कल्लेलिनी, लरमाला, सरी, सरिता, तरिणी, तरंगिणी. नियती यानी प्रारब्ध, भावी, किस्मत, भाग्य, विधी, दैव, होनी. नैसर्गिक यानी स्वाभाविक, वास्तविक, प्राकृतिक. पुढं पवन, वारा, मारुत, समीरन, प्रभंजन, मृगवाहन, नभप्राण, हवा, अनिल. पक्षी यानी अंडज, विहग, खग, शकुंत, पखेरु, परिंदा, द्विज, पतंग. पल्लव यानी किसलय, पत्ती, पात, कोंपल, पर्ण. पत्ती, पत्ती आहे, पल्लव म्हणजे पान, पर्ण. पाप, पातक, गुनाह, कलुष, अपकर्म, अध. प्रणय, स्नेह, प्रीती, अनुराग, अनुरक्ती, प्रेम. पृथ्वी महत्वाचा आहे, भूमी, अचला, वसुधा, उर्वी, धाप्ती, क्षोणी, इला, अवनी. फूल महत्वाचं आहे, फूल, प्रसून, प्रसून म्हणजे फूल. सुमन, पुष्प, लतांत, कुहूप, गुल, मंजरी. बंदर, कपी, कपीश, शाखामृग, किश, बानर, वानर. हरी, मरकट, बिजली, चपला, सौदामिनी, दामिनी, अशीन, धनबल्ली, चंपा. बादल, जिमूत, निरद, पयोधी, परजन्य, पयोधर, सारंग, जलधर, मेघ. बुद्धी यानी प्रज्ञा, जेहन, मती, समज, मेधा. भ्रमर आपल्याला माहित आहे, भ्रमर. मधुप, भृंग, षटपद, द्विरेफे, मधुराज, भोरा, भुंगा. मधुकर, आली. भाल म्हणजे कपाळ माहिती आपल्याला, मस्तक, ललाट, माथा. मछली, मत्स्य, शफरी, जश, जलजीवन, मीन. मोर, केकी, मयूर, कलापी, भुजगारी, नीलकंठ, शिखंडी, ध्वजी.
वायू, वात, मारुत, पवन, समीर, हवा, वारा. पुढे जाऊया. शत्रू येऊ शकतो, रिपू, विपक्षी, प्रतिद्वंद्व, अरी, बैरी, शिरा यानी धमनी, नस, नाडी, शाश्वत यानी अक्षय, नित्य, निरंतर, सर्वकालीन. समुद्र, देखिए समुद्र, पारावार, पयोधी, अर्णव, तोयनिधि, वारी, सिंधु, सागर, उद्दी, अब्धी. समूह यानी गण, संघ, समुच्चय, कलाप, झुंड, मंडली, निकाय, पुंज, निकर. सार, निचोड, सत्व, रस, सत. स्तुती यानी प्रार्थना, पूजा, प्रशंसा, आराधना, अर्चना. पुढे जाऊया. बघा, रंक, दरिद्र, अकिंचन, धनहीन, निर्धन, कंगाल, राजा, महीप, नरपती, भूस्वामी, भूपाल, पृथ्वीपाल, नृप, भूप. रात, निषिध, यामिनी, शर्वरी, त्रियामा, तमिस्त्रा, रजनी, रक्त, शोणित, लहू, रक्त, लहू, लोहित, लोहू, खून. हाती, गज, करी, दंती, कुंभी, सिंदूर, मातंग, व्याल, गजेंद्र, हस्ती. हिरण महत्वाचा आहे, हरिण, कुरंग, चितल, सारंग. हिम, निहार, तुहीन, बर्फ, तुषार. ठीक आहे. तर हे महत्वाचे आपण इथं हायलाइट केलेले आहेत, तुम्हाला पीडीएफ दिलेले आहे, अजून त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. आवाज येत आहे सगळ्यांना? पुन्हा एकदा रिजॉईन करा, एकदा पुन्हा.